Good afternoon students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to see the remaining part of the practice set problem set 5. बघा काय म्हटलंय, find the lengths of the medians of a triangle whose vertices are A, B, C. Suppose this is a triangle ABC. ABC. Here P is the midpoint, so AP is the median. आता A चे coordinate दिले -1 and 1, B 5 and -3 and C 3 and 5. Let coordinates of P is the midpoint of side BC. We have to find out the length of this median. एका medianचं काढू पण दुसऱ्या दोन नंतर आपण स्टेप बाय स्टेप करणार आहे. मग इथे समजा आपण नेहमीप्रमाणे काय करणार आहे, A त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत -1 and 1, x1 y1, B 5 and -3, x2 y2 and C 3 and 5, x3 y3. ओके, आता ही मेडियन जे आहे तिचे आपल्याला लेंथ काढायची. पॉइंट P इज द midpoint of segment BC. Let coordinates of point P are x and y. x आणि y मानले आपण P आणि याचे P चे कोऑर्डिनेट्स. ओके, बाय आता हा मिड पॉइंट असल्यामुळे काय वापरणार, बाय युजिंग मिड पॉइंट फॉर्म्युला. बाय युजिंग midpoint formula. मग त्याच्यावर आपण x काढणार आहे. x इक्वल टू B आणि C चे कोऑर्डिनेट्स काय काय दिले आपल्याला, x2 y2 x3 y3 त्यांचे ॲडिशन, x इक्वल टू x2 प्लस x3 अपॉन 2 अँड y इक्वल टू y2 प्लस y3 अपॉन 2. देअरफॉर x इक्वल टू या दोघांचे ॲडिशन x प्लस 5 प्लस 3 अपॉन 2 आणि y इक्वल टू -3 प्लस 5 अपॉन 2. देअरफॉर x इक्वल टू 8 अपॉन 2, y इक्वल टू 2 अपॉन 2. देअरफॉर x इक्वल टू 4, y इज इक्वल टू 1. देअरफॉर P xy इज इक्वल टू 4 and 1. दोन्ही मिळाले. आता या ठिकाणी ह्या AP ची लेंथ काढायची आहे बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. काय येईल, AP इज इक्वल टू अंडर रूट. आता A चे कोऑर्डिनेट x1 y1 याचे xy, मग x मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. देअरफॉर AP इज इक्वल टू अंडर रूट. x ची व्हॅल्यू आपल्याकडे 4 आणि x1 आहे -1, म्हणजे 4 मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y आहे 1 मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. देअरफॉर AP इज इक्वल टू अंडर रूट 4 प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0चा स्क्वेअर. देअरफॉर AP इज इक्वल टू अंडर रूट 5चा स्क्वेअर प्लस 0. देअरफॉर AP इज इक्वल टू अंडर रूट 5चा स्क्वेअर, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झाला. AP इज इक्वल टू 5 युनिट. म्हणजे पहिली जी मेडियन आहे, युनिट्स म्हणा फार झालं तर, AP त्याची किती लेंथ आली आपली, 5 युनिट्स. ही झाली पहिली मेडियन. अशा पद्धतीने आपण ट्रायंगलसाठी किती मेडियन काढू शकतो, 3 मेडियन. इथपर्यंतल्या पुढच्या दोन बघूया.
ओके, आता आपण विचार करणार आहे इथे समजा या साईडचा BQ इथे आपण चेंज करणार. हे तसंच राहणार आहे. इथे पॉईंट Q घ्यायचा आहे. Q इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट AC. मिड पॉईंट ऑफ सेगमेंट AC. काय काय चेंज होतं ते पाहून मग लिहायला सुरुवात करत जा. मग त्याचे कॉर्डिनेट्स जे आहेत त्याचे कॉर्डिनेट तुम्ही एक्स आणि वाय ठेवले तरी काही अडचण नाही, तेच वापरू शकतो आपण पुढे पण, इथे मानताना पण, कारण आपण नवीन चेंज करतोय तर पुढच्या स्टेपला ते चालेल. किंवा तुम्हाला असं वाटलं त्याच्या पुढचं घ्यायचं आहे x4 y4 तरी चालेल, काही अडचण नाही. मग इथे हेच ठेवू, आपल्याला सोपं जाईल पुढचं काम करायला. फक्त आता हे चेंज होणार आहे. जरी आपण याला x, बरं ठीक आहे जाऊ द्या, x4 y4 घेऊ, गोंधळ व्हायला नको म्हणून. ठीक आहे, मग आता फक्त फॉर्म्युला काय चेंज होईल, ए आणि सी चा विचार करणार. एचे काय x1 आणि x3, म्हणजे इथे x1 येणार आहे आणि इथे y1 येणार आहे. एवढा फॉर्म्युला चेंज झाला. ओके, आता सेकंड मेडियनचा आपण विचार करतोय. सेकंड मेडियन इथे जे येणार आहे ती काय आहे, BQ. मग Q इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट AC. लेट द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट Q आर x4 y4 बाय यूजिंग मिड पॉईंट फॉर्म्युला x1 प्लस x3 अपॉन 2 अँड y1 प्लस y3 अपॉन 2. ओके, x4 इज इक्वल टू x1 आहे आपल्याकडे -1 प्लस x3 3 अपॉन 2 आणि y4 साठी y1 आहे 1 प्लस 5 अपॉन 2. Therefore x4 इक्वल टू 2 अपॉन 2. Therefore x4 इक्वल टू 1. y4 इक्वल टू 6 अपॉन 2 and therefore y4 is equal to 3. Therefore Q x4 y4 is equal to 1 and 3. Q चे मिळाले आपल्याला 1 and 3. पुन्हा बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला BQ is equal to अंडर रूट याचे B चे आहे x2 y2 आणि हे x4 y4. मग काय x4 मायनस x2, x4 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y4 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर. देअरफॉर BQ इज इक्वल टू अंडर रूट x4 आहे आपल्याकडे 1 मायनस आणि x2 आहे 5, 1 मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y4 आहे 3 आणि y2 आहे -3, 3 मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. देअरफॉर BQ इज इक्वल टू अंडर रूट -4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3 प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. देअरफॉर BQ इज इक्वल टू अंडर रूट -4चा स्क्वेअर केला तरी 16 आणि याचा 6चा स्क्वेअर. देअरफॉर BQ इज इक्वल टू अंडर रूट 16 प्लस 36. Therefore BQ is equal to अंडर रूट 52 आणि 52चे फॅक्टर्स पाडले आपण तर काय होतील. Therefore BQ is अंडर रूट 4 इंटू 13 आणि 4चा स्क्वेअर रूट केला तर 2 रूट 13 युनिट्स. हे BQ ची लेंथ असणार आहे. आता थर्ड मेडियनची लेंथ आपल्याला बघायची आहे. बघा काय करता येईल आपल्याला इथे. R इज द मिड पॉईंट ऑफ साइड AB. सो लेट द कोऑर्डिनेट्स ऑफ R आर x5 y5. मग x5 काढण्यासाठी काय करणार आपण, या दोघांची ॲडिशन म्हणजे x1 प्लस x2 बाय 2 आणि y5 म्हणजे y1 प्लस y2 बाय 2. व्हॅल्यू पुटअप केल्या, सिम्प्लिफाय केलं तर ॲन्सर आलं x5 y5 आपल्याला मिळाले 2 अँड -1. फॉर्म्युला चेंज झाला, x5 मायनस x3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y5 मायनस y3 ब्रॅकेट स्क्वेअर. व्हॅल्यू पुटअप केल्या, त्या ठिकाणी CR ची व्हॅल्यू आली रूट 37. म्हणजे या पद्धतीने आपण तीनही मेडियनचे जे काही लेंथ आहे ती काढू शकतो. Okay, see this question number 14. 14. It is a star question. Find the coordinates of the centroid. Find the coordinates
centroid of the triangles if points D -7 and 6, E 8 and 5, and F 2 and -2 are the midpoints of the sides ते ट्रायंगलचे ज्या साइड्स आहेत त्याचे ते मिड पॉइंट आहे. सोपा प्रश्न एकदम. काय करायचं बघा. सपोज दिस इज अ ट्रायंगल PQR, नंतर D इज द मिड पॉइंट ऑफ दिस, देन E इज द मिड पॉइंट ऑफ दिस साइड, देन F इज द मिड पॉइंट ऑफ दिस साइड. म्हणजे या मीडियन्स आहेत. मग आता देताना आपल्याला त्यांनी मिड पॉईंटचे कोऑर्डिनेट्स देऊन ठेवले आणि विचारताना सेंट्रॉइड विचारलाय. मग आपण एक काम करू, हे जे व्हर्टायसेस आहेत त्यांचे कोऑर्डिनेट्स मानून घेऊ. लेट कोऑर्डिनेट्स ऑफ व्हर्टायसेस P, Q and R as follows. खाली दिल्याप्रमाणे आपण ते मानून घेतले. मग P चे मानले आपण, काय जे येईल ते x1 y1, Q चे मानले x2 y2, R चे मानले x3 y3. ओके. त्याचबरोबर आता हे जे मिड पॉईंट्स आहेत त्याचे पण मानून घेऊया. D इनटू ब्रॅकेट D चे कोऑर्डिनेट्स आहेत -7 6, त्याला मानूया x4 y4. E चे कोऑर्डिनेट्स आहेत 8 आणि 5, त्याला मानूया x5 y5, and F 2 and -2 त्याचे x6 y6. ओके. आता या ठिकाणी हे मिड पॉईंट्स आहेत, म्हणजे पॉईंट D, E, F आर मिड पॉईंट्स D, E and F are मिड पॉईंट्स. हे गिव्हन आहे आपल्याला, एक्झाम्पलमध्येच देऊन ठेवलं आहे. मग बाय युझिंग मिड पॉईंट फॉर्म्युला, बाय युझिंग मिड पॉईंट फॉर्म्युला मिड पॉईंट काय सांगतोय. समजा D चा विचार केला, D चे काय मानलंय आपण x4. हा x4 कसा तयार झालाय, Q आणि R चा मिळून. मग Q चे काय आपल्याकडे x2, R चे काय x3. मग x2 प्लस x3 अपॉन 2 हा फॉर्म्युला याच्यासाठी तयार होईल. y4 इक्वल टू y2 प्लस y3 अपॉन 2. आता माहीत यापैकी फक्त एकच व्हॅल्यू माहित आहे x4 काय आपल्याकडे -7. मग -7 इक्वल टू x2 प्लस x3 अपॉन 2, -14 इज इक्वल टू x2 प्लस x3. इथे y4 इज इक्वल टू y4 माहिती आहे आपल्याला. y4 किती आहे, y4 आहे 6. मग 6 इक्वल टू देअरफॉर y2 प्लस y3 अपॉन 2, देअरफॉर 12 इक्वल टू y2 प्लस y3. इक्वेशन नंबर 1. ह्या ज्या दोन व्हॅल्यू आल्या इथे, याला आपण इक्वेशन 1 म्हटलं. हे झालं एका मिड पॉईंटसाठी. तसाच आपण दुसऱ्याचा विचार करू आता. तिथे पण बाय युझिंग मिड पॉईंट फॉर्म्युला. मग कोणत्या मिड पॉईंटचा विचार करूया, E चा. E चे काय मानलेत आपण x5 y5. x5 इक्वल टू x5 कसे तयार झाले, P आणि R पासून. P चे कोणते x1 आणि x3. x1 प्लस x3 अपॉन 2 आणि इथे y5 इज इक्वल टू y1 प्लस y3 अपॉन 2. व्हॅल्यू पुटअप करूया. x5 आहे आपल्याकडे 8 इक्वल टू x1 प्लस x3 अपॉन 2 क्रॉस मल्टिप्लिकेशन 16 इक्वल टू x1 प्लस x3
इकडचा विचार करूया. y5ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 5. 5 इज इक्वल टू y1 प्लस y3 अपॉन 2. देअरफॉर 10 इक्वल टू y1 प्लस y3. याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया. इक्वेशन नंबर 2. पुढे जागा नेऊन आपण असं दाखवलंय. झालं इथपर्यंत. आता परत थर्डचा विचार करूया. कोणाचा? याचा, एफचा. मग x6 इज इक्वल टू x6 कसा तयार झालाय? एफ पी आणि क्यू पासून. पी आणि क्यू म्हणजे x1 प्लस x2. x1 प्लस x2 अपॉन 2 आणि याचा y6 इक्वल टू y1 प्लस y2 अपॉन 2. देअरफॉर x6 आपल्याला माहिती आहे 2 इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2 आणि हा -2 इक्वल टू y1 प्लस y2 अपॉन 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन फक्त. 4 इक्वल टू x1 प्लस x2 आणि -4 इक्वल टू y1 प्लस y2. इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3. आता हे 3 इक्वेशन जे मिळाले ते खूप महत्त्वाचे. इथपर्यंत लिहा, पुढचं सांगतो. ओके, इथपर्यंत तुमचं लिहून झालं असेल. आता या 3 इक्वेशनचा वापर काय करायचा आहे? तिन्ही इक्वेशनची ॲडिशन करायची. ॲड इक्वेशन 1, 2 and 3 तिघांची ॲडिशन करायची. मग पहिलेचं एक्सचं पहिले घ्या. -14 प्लस 2 साठी 16 प्लस 3 साठी 4 इज इक्वल टू. आता याचे काय आहेत? x2 प्लस x3 प्लस सेकंड इक्वेशन मधलं काय येईल मग आता? x1 प्लस x3 प्लस थर्ड मधलं x1 प्लस x2 हे x साठी मिळाले आपल्याला. बरोबर आहे. तसंच आपण y साठी पण तयार करू शकणार आहे. y साठी काय ते पण बघणार आहे आपण. इथपर्यंत झालंय. एक काम करू, याला सिम्प्लिफाय करून टाकू. म्हणजे हे काय होईल बघा. इथे -14 म्हणजे इथे उरले 20 मधून 14 गेले 6. देअरफॉर 6 इक्वल टू इथे आता प्रत्येक डबल आलाय बघा. इथे एक काहीतरी आपलं लिहिताना x1 प्लस x2 इथे. येस, थर्डमध्ये काय आपला x1 प्लस x2 आहे. ओके, हे प्रत्येक 2 वेळेस आले. मग 2 कॉमन काढूया आणि इथे x1 प्लस x2 प्लस x3 आले 2 वेळेस. x1 x2 x3. ओके, या 2 ने डिवाइड करून टाका. 3 इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3 इक्वेशन नंबर 4. इथपर्यंत आपल्याला समजतंय. ओके, आता तसंच आपण वायचं करणार. मग वाय साठी काय येते बघा. पहिल्या याच्यामध्ये 12 प्लस सेकंड इक्वेशनसाठी 10 नंतर प्लस तो -4 आहे इज इक्वल टू प्लस -4 इज इक्वल टू याच्यासाठी y2 प्लस y3 सेकंडमध्ये y1 प्लस y3 आणि थर्डमध्ये y1 प्लस y2 y1 प्लस y2. आता मग सगळं इथे जर आपण सिम्प्लिफाय केलं तर हे काय होणार आहे? 12 प्लस 10 मायनस 4 इज इक्वल टू, हे पण डबल येत आहेत सगळे, y1 प्लस y2 प्लस y3. आता हे सिम्प्लिफाय केलं तर 22 मायनस 4 दॅट इज 18. 18 इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट y1 प्लस y2 प्लस y3 2 ने डिवाइड करा. 9 इक्वल टू y1 प्लस y2 प्लस y3 इक्वेशन नंबर 5. ओके, आता हे 2 इक्वेशन आपल्याला मिळाले. आता आपल्याला सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स काढायचे. मग सेंट्रॉइड इथे असतो. लेट कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड, कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड
जी आर एक्स अँड वाय. त्याचे कॉर्डिनेट्स आपण एक्स आणि वाय मानले. आता एक्स काढायचं असेल तर काय करणार? एक्स इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3 असतो सेंट्रॉइडसाठी. आणि वाय काढायचं असेल तर y इक्वल टू y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3. देअरफॉर एक्स इक्वल टू याचं किती आलं आहे? 3 अपॉन 3. देअरफॉर एक्स इक्वल टू 1. इथे y इक्वल टू 9 अपॉन 3. देअरफॉर y इक्वल टू 3. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ जी आर जी इंटू ब्रॅकेट एक्स अँड वाय इज इक्वल टू 1 अँड 3. पूर्ण वाक्यात उत्तर लिहून टाका. कोऑर्डिनेट्स ऑफ द सेंट्रॉइड आर 1 अँड 3. कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड आर 1 अँड 3. या पद्धतीने हे एक्झाम्पल आपला सॉल्व करावं लागणार आहे. Okay, now see the next example. Example number 15. Okay, now see the example number 15. Show that a into bracket 4 minus 1 b 6 and 0 c 7 and minus 2 and d 5 and minus 3 are vertices of a square. Are vertices of a square. ऑफ अ स्क्वेअर. शो करायचं आपल्याला की हे स्क्वेअरचे वर्टायसेस आहे. आता मग नेहमीप्रमाणे घ्यायचं. ए 4 minus 1 x1 y1 b 6 and 0 x2 y2 c 7 and minus 2 x3 y3 and d 5 minus 3 x4 y4. आता या ठिकाणी आपण अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये पॅरलोग्राम दाखवला होता. अपोजिट साईडच्या पेअर पॅरलल. तसं स्क्वेअरमध्ये पण तसंच होतं. अपोजिट साईडच्या पेअर्स 2 पेअर्स पॅरलल असतात. पण इथे आपल्याला प्रूव्ह करताना त्याच्या चारही साईडच्या लेंथची पण विचार करायचा आहे. म्हणून आपण आता स्लोप मेथडने जाणार नाही. आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरून जावं लागेल. कारण आपल्याला चारही साईडची लेंथ काढल्याशिवाय त्या चारही साईड कॉन्ग्रुएंट आहेत किंवा इक्वल लेंथच्या आहेत हे सांगता येणार नाही. ओके. बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला. बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला. मग एक एक लेंथ काढून घेऊ आपण सरळ. ए बी इज इक्वल टू अंडर रूट. ए बीसाठी फॉर्म्युला काय तयार होणार येता? x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. देअरफॉर ए बी इज इक्वल टू ए बी. x2 काय आपल्याकडे 6 मायनस 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 0 मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. या ठिकाणी व्हॅल्यू एकदा परफेक्ट पुटअप करत जा, पुढे काही चूक होत नाही. देअरफॉर ए बी इज इक्वल टू अंडर रूट 6 मायनस 4 म्हणजे 2चा स्क्वेअर प्लस 0 प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर ए बी इज इक्वल टू अंडर रूट 4 प्लस 1चा स्क्वेअर 1. देअरफॉर ए बी इज इक्वल टू रूट 5. इक्वेशन नंबर 1. नंतर काढूया बी सी. बी सीसाठी फॉर्म्युला तयार होईल x3 मायनस x2
ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y3 मायनस y2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर BC इज इक्वल टू अंडर रूट x3 म्हणजे 7 मायनस 6 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 -2 -0 ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर BC इज इक्वल टू अंडर रूट 1चा स्क्वेअर प्लस -2चा स्क्वेअर. देअरफॉर BC इज इक्वल टू अंडर रूट 1 + 4. देअरफॉर BC इक्वल टू √5. इक्वेशन नंबर 2. तसंच आपण परत काढणार CD इज इक्वल टू अंडर रूट CDसाठी x4 मायनस x3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y4 मायनस y3 ब्रॅकेट स्क्वेअर. देअरफॉर CD इज इक्वल टू x4 साठी 5 मायनस 7 5 मायनस 7 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y4 साठी -3 -2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर CD इज इक्वल टू अंडर रूट यांचं सबस्ट्रॅक्शन केलं तर -2चा स्क्वेअर प्लस -3 + 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर CD इज इक्वल टू अंडर रूट याचा स्क्वेअर 4 होणार आहे आणि इथे उरला -1चा स्क्वेअर. देअरफॉर CD इज इक्वल टू अंडर रूट 4 + 1. देअरफॉर CD इज इक्वल टू √5. इक्वेशन नंबर 3. आता याच पद्धतीने पुढची साईड आहे आपली AD इज इक्वल टू अंडर रूट. फॉर्म्युला काय तयार होईल आपला x4 मायनस x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y4 मायनस y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर AD इज इक्वल टू अंडर रूट. AD इज इक्वल टू अंडर रूट काय होईल परत x4 काय 5 मायनस 4 5 मायनस 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि इथे -3 -1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर AD इज इक्वल टू अंडर रूट 1चा स्क्वेअर प्लस -3 + 1 ब्रॅकेट स्क्वेअर. AD इक्वल टू अंडर रूट 1चा स्क्वेअर 1 प्लस -2चा स्क्वेअर. देअरफॉर AD इक्वल टू अंडर रूट 1 + 4. देअरफॉर AD इज इक्वल टू √5. इक्वेशन नंबर 4. आता चारही इक्वेशन बघा. फ्रॉम इक्वेशन 1 2 3 and 4 सगळ्यांची लेंथ सारखी आहे √5 आली आहे म्हणजे सगळ्या साईड्स कॉन्ग्रुएंट असतील. AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू CD इज इक्वल टू AD. फार झालं त्याला इक्वेशन 5 म्हणून ठेवा. इथपर्यंत समजतंय ओके. मग आता ज्याच्या चारही साईड कॉन्ग्रुएंट असतात एक तर तो स्क्वेअर असू शकतो किंवा रोम्बस असू शकतो. मग आता डिसाईड करायचं आहे तो स्क्वेअर आहे का रोम्बस आहे. आपल्याला सांगितलं तो स्क्वेअर दाखवा म्हणजे त्याच्या डायगोनलची लेंथ काढावी लागेल. दोन्ही डायगोनलची लेंथ जर सारखी आली बोथ डायगोनल्स आर इक्वल देन द गिव्हन क्वाड्रिलेटर इज अ स्क्वेअर. एवढं लिहा. पुढचं घेऊया आपण ते. ओके याची गरज पडणार आहे आपल्याला ते राहू द्या तसंच. इथे चेंज होईल आता फॉर्म्युला. आता डायगोनल काढताना काय करायचं अल्टरनेट घ्यायचं AC आणि BD घ्यायचा. मग AC इज इक्वल टू अंडर रूट AC साठी काय फॉर्म्युला तयार होईल आता x3 मायनस x1 प्लस y3 मायनस y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर AC इज इक्वल टू अंडर रूट x3 आहे आपल्याकडे 7 -4 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y3 आहे -2 -1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर AC इज इक्वल टू अंडर रूट यांचं सबस्ट्रॅक्शन 3चा स्क्वेअर प्लस -2 + 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर AC इज इक्वल टू अंडर रूट 3चा स्क्वेअर 9 आणि इथे उरणार आहे -1चा स्क्वेअर. देअरफॉर
AC इज इक्वल टू √9 + 1 इज इक्वल टू √10. इक्वेशन नंबर 6. AC जो डायगोनल आहे त्याची लेंथ आली √10. असेच आपल्याला कोणाची काढावी लागणार आता? असंच आपण काढणार आहे आता दुसरा डायगोनल जो आहे BD इज इक्वल टू √ BDचा फॉर्म्युला आहे x4 - x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y4 - y2 ब्रॅकेट स्क्वेअर. देअरफॉर BD इज इक्वल टू √x4 - 5 - 6 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y4 -3 - 0 ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर BD इज इक्वल टू -1चा स्क्वेअर प्लस -3चा स्क्वेअर. देअरफॉर BD इज इक्वल टू याचा स्क्वेअर 1 याचा 9. देअरफॉर BD इज इक्वल टू √10. इक्वेशन नंबर 7. इक्वेशन नंबर 7. Therefore, from equation 6 and 7, AC is equal to BD. झालं? याला इक्वेशन फार झालं तर 8 म्हणा. ओके, आता 5 आणि 8चा विचार करा की हा जो क्वाड्रिलॅटरल आहे ABCD त्याच्या सगळ्या साईड कॉन्ग्रुएंट आहे आणि दोन्ही डायगोनल सुद्धा कॉन्ग्रुएंट आहे. फ्रॉम equation 5 and 8, also from definition of square of a square. त्याची डेफिनेशन जर वापरली तर आपल्याला काय दिसतंय? ज्याच्या चारही साईड कॉन्ग्रुएंट असतात आणि दोन्ही डायगोनल कॉन्ग्रुएंट असतात तर तो काय असतो? क्वाड्रिलॅटरल. देअरफॉर तो क्वाड्रिलॅटरल स्क्वेअर असतो. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ स्क्वेअर. तो काय असणार आहे? स्क्वेअर असणार आहे. आणि मग आपण म्हणणार शेवटी पॉइंट्स A, B, C and D आर vertices of square of a square म्हणा of a square. ते स्क्वेअरचे वर्टायसेस आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं सॉल्व करावं लागणार आहे. एक्झाम्पल मोठं होत जातं पण 4 मार्काचा प्रश्न असतो. अशा वेळेस आपल्याला स्टेप बाय स्टेप जाणं गरजेचं असतं. इथे प्लस मायनस कुठेतरी चुकलं थोडंफार तरी पुढचं सगळं चुकत जातं. म्हणून सुरुवातीला व्हॅल्यू पुटअप करताना ही स्टेप खूप महत्त्वाची असते. डायरेक्ट स्टेप्स करू नका. फॉर्म्युला व्यवस्थित लिहा. काही ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म्युला सापडणार नाही, डायरेक्ट हे लिहितात पण कशावरून काय आलं ते कळत नाही. म्हणून एक स्टेप वाढल्याने आपल्याला काही फरक पडत नाही. ओके, हे कंप्लीट करा, पुढचं घेऊया. शक्यतो विदाऊट फॉर्म्युला कुठेही व्हॅल्यू पुटअप करू नका. त्यात चुका होतात. आता काही ठिकाणी दिलं असेल कुठे त्यांना सोपं असतं द्यायला, ते फॉर्म्युला वापरायची गरज वाटत नाही. पण जेव्हा आपण ॲक्च्युअल एक्झाम्पल सॉल्व करतो त्यावेळेस फॉर्म्युलेशिवाय लिहायचं नाही. म्हणजे चुकण्याची शक्यता एकदम रेअर असते, कमीत कमी होऊन जाते. ओके, नाव सी द नेक्स्ट एक्झाम्पल, 16 नंबर एक्झाम्पल. Okay, 16. Find the coordinates of circumcenter and radius of circle of triangle ABC if A 7 and 1, B 3 and 5,
and C 2 and 0 are given. 2 and 0 are given. हा फॉर एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला काय विचारलं आहे? सर्कम सेंटर विचारला आहे ऑफ सर्कम सर्कल. आता सर्कम सर्कल हे एकदा आपल्याला जर कन्फर्म समजलं की सर्कम सर्कल म्हणजे काय आणि त्याचा जो सर्कम सेंटर असतो तो कसा काढता येईल त्याचा विचार आपण करूया. बघा आता काय असेल ते. सपोज दिस इज अ ट्रायंगल ABC. ABC सर्कम सर्कल कोणाला म्हणतो आपण की असं सर्कल हे त्याच्या तिन्ही व्हर्टेक्समधून जातं. ओके. मग आता हे जे सर्कम सर्कल असेल ते काढताना आपण काय करतो तर या ठिकाणी असा एक पॉईंट असतो इथे की जो ह्या तिन्ही व्हर्टेक्सपासून सारख्याच डिस्टन्सवरती असतो. समजा तो O कन्सिडर केला आणि त्याचे कोऑर्डिनेट्स आपण X आणि Y मानले किंवा H आणि K मानले. आपण कुठलेही मानू शकतो, काय अडचण नाही. म्हणजे ते जर आपण समजा मानले X अँड Y. ओके. लेट कोऑर्डिनेट्स ऑफ सर्कम सेंटर O आर X अँड Y. ओचे आपण XY मानले, HK म्हणा, तुम्हाला वाटेल ते तुम्ही घेऊ शकता, काय अडचण नाही. मग आता इथे देताना आपल्याला काय दिलंय? Aचे कोऑर्डिनेट्स काय दिले बघा. A आहे 7 and 1. नेहमीप्रमाणे आपण तो मांडणार X1 Y1. Bचे आहेत 3 and 5 X2 Y2. Cचे आहेत 2 and 0 X3 Y3. ओके. मग आता आपल्याला हे तीन जे आहेत OA, OB आणि OC ही या सर्कम सेंटरच्या रेडियस असणार आहे. मग ह्या तिन्ही रेडियस कशा असणार आहे? सारख्या असणार आहे. मग आपण बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला तिन्ही व्हॅल्यू काढूया. काय होईल? बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला आपण त्याचा वापर करणार आहे. त्याचबरोबर हे सर्कम सेंटरच्या रेडियस असल्यामुळे तिन्ही याची लेंथ काय असणार आहे? सारखी. मग आपण काय म्हणणार आहे? OA इज इक्वल टू OB इज इक्वल टू OC. रेडाय ऑफ सेम सर्कल. एकाच सर्कलच्या त्या रेडियस आहेत. ओके. मग आता याचा स्क्वेअर केला तो पण सारखा होणार आहे. म्हणजे काय? OA स्क्वेअर इज इक्वल टू OB स्क्वेअर इज इक्वल टू OC स्क्वेअर. झालं. मग आता सुरुवातीला या दोन घ्या, नंतर पहिल्या आणि शेवटचं घ्या. टेक OA स्क्वेअर इज इक्वल टू OB स्क्वेअर. ज्यावेळेस आपण डिस्टन्सचा स्क्वेअर घेतोय तर अंडर रूट द्यायची गरज नाहीये. मग ओचं काय मानलंय आपण? X आणि A साठी काय? X1. मग काय होईल? X मायनस X1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस Y मायनस Y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू OB साठी काय होईल मग? X2 म्हणजे X मायनस X2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस Y मायनस Y2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. सिंपल झाला, कुठेही स्क्वेअर रूट ठेवलेला नाहीये. मग आता व्हॅल्यू पुटअप करा फक्त. X मायनस X1 काय आपल्याकडे? 7 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस Y मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू X मायनस X2 आहे 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस Y मायनस Y2 आहे 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. एक्सपान्शन करा A मायनस B ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म्युल्याने. काय होईल? X स्क्वेअर मायनस 14X प्लस 49 Y स्क्वेअर मायनस 2Y प्लस 1 X स्क्वेअर मायनस 6X प्लस 9 Y स्क्वेअर मायनस 10Y प्लस 25. ओके. जे कॅन्सल होईल ते कॅन्सल करा. X स्क्वेअर तिकडं आहे, कॅन्सल होईल. Y स्क्वेअर आहे, कॅन्सल होईल. आता उरलं काय इथे? मायनस. ओके. थोडासा कॅमेरा प्रॉब्लेम आल्यामुळे आपण पॉज करावं लागलं होतं, तर आपण पुढचा भाग कंटिन्यू करूया. X स्क्वेअर Y स्क्वेअर कॅन्सल झाले. उरलं काय काय बघा इथे? मायनस 14X आणि तिकडचा मायनस 6X इकडे येताना प्लस 6X होईल. नंतर मायनस 2Y आणि तिकडचा मायनस 10 म्हणजेच प्लस 10Y इज इक्वल टू हा 49 प्लस 1 म्हणजे 50. तिकडे येताना मायनस होईल. तिथे काय काय उरलेलं बघा? 9 and 25 34 मायनस 50.
34 मायनस 50 देअरफॉर इथे उरले आता मायनस 8x प्लस 8y इज इक्वल टू मायनस 16. मायनस 8 कॉमन काढा, मायनस 8 कॉमन काढला तर इथे उरले, किंवा नुसतं 8 काढलं तरी काही अडचण नाही आहे, मायनस 8ची काही गरज नाही, फक्त 8 काढा. देअरफॉर 8 इंटू ब्रॅकेट मायनस एक्स प्लस वाय इक्वल टू मायनस 16. याने जर इकडे डिवाइड केलं तर उरलं मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू मायनस 2. इक्वेशन नंबर 1, याला इक्वेशन 1 म्हणा. ओके, आता सेकंड स्टेजला हे कंप्लीट करा, पुढचं आपण घेऊया अर्धे. हे इक्वेशन 1 कुठेतरी लिहून ठेवतो मी तिकडे. मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू मायनस 2, त्याची आपल्याला गरज पडणार आहे. ओके, आता याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं, ओ ए स्क्वेअर इक्वल टू ओ बी स्क्वेअर इक्वल टू ओ सी स्क्वेअर. पुढच्या स्टेपला ओ सी स्क्वेअर घेऊया. व्हिडिओ पॉज करा आणि कंप्लीट करा. इथे चेंजेस काय होतील ते तुम्हाला सांगतो मी. इथे काय येणार आहे, फक्त ओ सी स्क्वेअर. आता ही साईड तशीच ठेवा, इथपर्यंत सेम असेल, इथून पुढे चेंज होणार आहे. आता इकडे चेंजेस काय होतात ते बघू. सी साठी आपल्याकडे x3 y3 आहे, म्हणजे इथे व्हॅल्यू चेंज होताना हा x3 होणार आहे आणि हा y3 होणार आहे. आणि मग आता हे व्हॅल्यू काय बदलतात ते बघूया एकदा. इकडून चेंज होईल फक्त. ओके, मग आता सी जो आहे आपल्याकडे त्याचे कॉर्डिनेट्स आहेत 2 and 0. त्याचे कॉर्डिनेट्स काय, 2 and 0. ओके, मग त्याचे कॉर्डिनेट्स पुटअप करूया आपण. x मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर. एक्सपान्शन करूया, काय होईल, एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 प्लस इथे y मधून 0 गेला, 0 उरला, म्हणजे फक्त काय आलं, वाय स्क्वेअर. मग आता हा एक्स स्क्वेअर कॅन्सल झाला, वाय स्क्वेअर कॅन्सल झाला, उरलं काय बघा, मायनस 14x तिकडचा प्लस 4x मायनस 2y, तिकडे वायचं टर्म नाही आहे, इज इक्वल टू हा 49 प्लस 1 म्हणजे 50, तिकडे त्यांना मायनस होणार आहे, मग प्लस 4 मायनस 50. देअरफॉर मायनस 10x मायनस 2y इज इक्वल टू मायनस 46. आता सगळ्या ठिकाणी मायनस 2 कॉमन काढा, म्हणजे मायनस 2 इंटू ब्रॅकेट 5x प्लस वाय इज इक्वल टू मायनस 46. आता याने जर याला डिवाइड केलं तर उरलं काय, 5x प्लस वाय इक्वल टू 23. इक्वेशन नंबर 2. आता हे 2 इक्वेशन आपल्याला मिळाले बघा. इथपर्यंत लिहा, पुढचं आपण सायमल्टेनियस घेऊया. व्हिडिओ पॉज करा, हे कंप्लीट करा आणि मग पुढे जाऊया आपण. ओके, 2 इक्वेशन्स आपल्याकडे आहेत ते बघू आपण आता. पुन्हा दोन्ही इक्वेशन मी लिहून घेतो इथे. पहिलं आहे मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू मायनस 2. इक्वेशन नंबर 1. नंतर 5x प्लस वाय इज इक्वल टू 23. इक्वेशन नंबर 2. आता या 2 इक्वेशनचीच आपल्याला फक्त गरज आहे. बघा, सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करूया. मग इथे आता याच्यातून हे सबट्रॅक्ट करा किंवा याच्यातून करा. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. इक्वेशन 2 आहे आपल्याकडे 5x प्लस वाय इक्वल टू 23. नंतर मायनस एक्स प्लस वाय इक्वल टू मायनस 2. सबट्रॅक्ट करताना हे प्लस होईल, हे मायनस होईल आणि हे प्लस होईल. म्हणजे काय होतं बघा, 5x प्लस एक्स म्हणजे 6x प्लस वाय मायनस वाय प्लस 0 आणि 23 प्लस 2 म्हणजे 25. देअरफॉर 6x इज इक्वल टू 25. x इक्वल टू 25/6. ही व्हॅल्यू 1 मध्ये पुट करा. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. आपण जर 1 मध्ये पुट केली तर काय होईल, मायनस एक्स म्हणजे मायनस 25/6 प्लस वाय इक्वल टू मायनस 2. आता ही टर्म तिकडे जाताना प्लस होणार आहे. देअरफॉर वाय इक्वल टू मायनस 2, डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे 1 आणि इकडे हे प्लस 25/6. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. वाय इक्वल टू मायनस 12 प्लस 25/6. देअरफॉर वाय इज इक्वल टू 13/6. मग जो पॉईंट आपण मानला होता ओ, त्याचे कॉर्डिनेट्स काय आले, ओ इंटू ब्रॅकेट एक्स अँड वाय इज इक्वल टू 25/6 अँड 13/6.
25/6 अँड 13/6 हे दोन त्याचे कॉर्डिनेट्स येणार आहे. ओके, आता आपल्याला काढायची रेडियस. रेडियस म्हणजे OA OB OC याची लेंथ. मग OA इज इक्वल टू अंडररूट x मायनस x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y मायनस y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर OA इज इक्वल टू अंडररूट x आणि x म्हणजे आपल्याकडे 25/6 मायनस x1 म्हणजे a चे कॉर्डिनेट्स 7 म्हणजे 7/1 7/1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y 13/6 मायनस y1 चे कॉर्डिनेट्स आहेत 1 म्हणजेच 1/1. याला सिम्प्लिफाय आपल्याला करावं लागणार आहे. OA इज इक्वल टू अंडररूट क्रॉस मल्टिप्लिकेशन 25 मायनस 42/6 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 13 मायनस 6/6 ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर OA इज इक्वल टू अंडररूट याचा सबस्ट्रॅक्शन केलं तर किती शिल्लक राहत आहे? -17 मायनस 17/6 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस इथे सबस्ट्रॅक्शन केलं तर 7/6 ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर OA इज इक्वल टू अंडररूट याचं 289/36 प्लस 49/36. देअरफॉर OA इज इक्वल टू अंडररूट यांची जर ॲडिशन केली तर 338/36. OA इज इक्वल टू अंडररूट याचे फॅक्टर पाडताना 169 × 2/36 करूया याचे फॅक्टर, आणि हे परफेक्ट स्क्वेअर आहेत दोन्ही. देअरफॉर OA इज इक्वल टू 13/6√2 युनिट्स. मग ती जी सर्कम सेंटरची रेडियस असेल, देअरफॉर द रेडियस इज 13/6√2 युनिट्स. 13/6√2 युनिट्स. या पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल कंप्लीट करता येईल. याच्यानंतर पुढचं आपण 17 बघणार आहोत. Okay, now see the 17 number example. Given AB coordinates are given. Find the coordinates of the point that divides segment AB in the ratio 3:1. मग AB चे coordinates नेहमीप्रमाणे x1 y1 x2 y2 m(s)(1) equal to 3:1. Suppose point C, which coordinates are x and y, divides this segment AB in the ratio 3:1 by using section formula. X equal to mx2 plus nx1 upon m plus n. 3 × 8 that is 24. 1 plus 4 4 upon 3 plus 1 that is 4. 28/4 that is 7. Y equal to my2 plus ny1 upon m plus n. Y is equal to 3 × 5 plus 1 × -3 upon 3 plus 1. Y equal to 15 - 3/4. 12/4. So the value of y is 3. Therefore C त्याचे कॉर्डिनेट्स आपण x आणि y मानले होते, ते आले 7 आणि 3. तसं एक्झाम्पल खूप सोपं होतं, साधं होतं, फार काही त्याच्यामध्ये वेगळे पण नाही आहे. या प्रकारची अनेक उदाहरणं आपण घेतली आहेत. ठीक आहे, आता 17पर्यंत आपण कंप्लीट केलं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये पुढचे राहिलेले 5 एक्झाम्पल्स आपण घेऊया. व्हिडिओ याच्यापेक्षा थोडं जास्त मोठं होईल म्हणून आता थांबतोय आपण. त्याचा अजून चौथा पार्ट आपण करूया. आता हे एक्झाम्पल खूप मोठे आहेत, म्हणजे त्याच्या स्टेप जास्त येतात, पण चुका न करता स्टेप बाय स्टेप करत गेलात तर पूर्ण क्रेडिट मिळतं. 4-4 मार्काचे प्रश्न असतात, मग अशा वेळेस आपल्याला या सगळ्या स्टेप्स कराव्याच लागतील, त्याला ऑप्शन नाही आहे. ओके, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण उरलेले सगळे एक्झाम्पल्स कंप्लीट करूया. ओके, थँक्यू.